भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा समाचार घेतल्याचं बघायला मिळतंय। राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना त्यांनी पत्र पाठवलंय। मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घेण्याचं राम नाईक यांना आवाहन सुद्धा केलंय। मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं म्हणत वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय। मुंबई हा अस्मितेचा विषय असल्याचा नाईक यांच्याकडून पत्रामध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतो राम नाईकांनी सध्या हे पत्र पाठवलेलं आहे, नेमका काय उल्लेख दिसतोय या पत्रामध्ये? आपण जर बघितलं असेल तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईकांनी आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा खरं तर समाचार घेतल्याचं बघायला मिळत आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं, त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक फेसबुक पोस्ट लिहून भाजपवर टीका केली होती आणि त्यानंतरच राजकीय वळण जे आहे त्या गोष्टीला लागलं होतं। मात्र आता स्वतः राम नाईकांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी जो शब्द वापरला त्यावरून तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घेण्याची विनंती जी आहे ती राम नाईक यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं या पत्रात त्यांनी खऱ्या अर्थाने उल्लेख केलेला आहे आणि मुंबई हा अस्मितेचा विषय असल्याने आपण दखल घेत असल्याचं राम नाईक यांनी या पत्रात म्हटलं। आपण जर बघितलं असेल तर गौरी हे पत्र जे आहे ज्यावेळी त्यांनी हा उल्लेख केला होता बॉम्बे हा शब्द, त्यानंतर खऱ्या अर्थाने याला वादाचं वळण लागलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गौरी टीका केली होती की जे भाजपच्या मनात आहे ते भाजपच्या पोटात आहे ते सत्तांनी बाहेर येतात आणि कुठेतरी मुंबई सोडण्याची भाषा जी आहे ती केली जाते, अशी टीका जी आहे ती विरोधकांकडून केली जाते। मात्र आता या विरोधकांच्या टीकेनंतर खऱ्या अर्थाने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक यांनी उत्तर दिलं आणि केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांचे कान टोचल्याचं बघायला। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।